हॅलो फ्रेंड्स, मी इथं आपल्या गौरी विसर्जनाची तयारी केलेली आहे। एक ताट घेतलेलं आहे देवाचं तयार करून आपलं, आणि एका ताटामध्ये पाण्याचे विडे, फुलं, जे आपल्याला आवश्यक साहित्य आहे ते घेतलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। त्यानंतर दोरा घेतलेला आहे, जे 5 वेडे काढून घेतलेलं आहे, दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, पहा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ। तर त्यानंतर मी त्याच्यावरती हळदी, कुंकू, गुलाल असं लावून ते मी हाताने थोडंसं पाणी लावून एकत्र चोळलेलं आहे। तुम्ही प्रत्येक धाग्याला असंच करून घ्यायचं आहे। गाठ कशी मारायची, कशा पद्धतीने मारायची हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर हे बघा, गाठ मारल्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक एक वस्तू घालत जायचं आहे, आणि 5, 7, 9, 11 अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या तुमच्या इकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही गाठी मारून घ्यायच्या आहेत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने गाठी मारल्या जातात, परंतु 5, 7, 9, 11 बऱ्याच ठिकाणी या पद्धतीने गाठी मारल्या जातात। काही ठिकाणी घरात जेवढी माणसं असतील तेवढे दोरे घेतले जातात, तर काही ठिकाणी जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांचे दोरे आणि देवांचे दोरे अशा पद्धतीनेही दोरे घेतले जातात। तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे। तर आमच्या इकडे जेवढे माणसं आहेत घरात तेवढे दोरे घेतले जातात। जी मुलं आहेत त्यांची पोत बनवली जाते फक्त, आणि माणसं आहेत त्यांचे दोऱ्यांचे गाठी मारले जातात। तर तुमच्या इकडे कशी पद्धत आहे मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। त्यानंतर आपले दोरे घेऊन झाल्यानंतर गौराईचे मुखवटे थोडेफार हलवून घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर जे आपण गाठी मारलेले दोरे आहेत ते त्यांच्या डोक्यावरती लावून घ्यायचे आहेत, आणि मुकुट खाली परातीमध्ये किंवा सुपामध्ये खाली घ्यायचे आहेत, आणि त्यांच्यासमोर दोरे ठेवून त्यांना भात, तूप आणि साखर घालून नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर 5 बायका, 7 किंवा तुमच्याकडे जेवढ्या आत्ता सुद्धा लगेच अवेलेबल असतील त्यांना बोलवून सगळं करून दोरे घेऊन झाल्यानंतर अशा गौराई खाली घ्यायचे, त्यांचे मान थोडीशी हलवून झाल्यानंतर, आणि दोरे त्यांच्या समोर ठेवायचे। हळदी कुंकू वाहून, अक्षदा वाहून इथं नैवेद्य भात, साखर आणि तूप घातलेला आहे, तो नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। कानातलं काय होतं, जखमा होतात माग, मग ते रात्री मला सर्दी झाली, जामात आज सर्दी लागली गावायला। आता किती दिवस झाला असं म्हणजे बसली जरा छाती जरा शेका की मोकळी आज नाक लागली मी केलं काय पाहिजे तुला? रात्री आला नाहीस तू? मम्मी ठेवून आली झोपलेला कोणी लावलं? झोपलं की त्याने 11 वाजता। होय, कुंकू त्यांच्या हाताचा लागला असं घालायला होता की तुमचं काय तुझं? नाही सासरे आमचं नाही, काहीच नाही, त्यांच्या लय भारी आहे म्हणून लय भारी तुमच्याच आहेत का चरण्याची? नुसता फुलावरा नाही का? नुसतं काय गौरी असते, गौरी आहेत की, पण हे दोरे घ्यायची पद्धत नाहीये। होय, नाही मुखवट आहेत की, फार वेळ काम लागतं ते फुलावरा। 5 जणी सगळ्यांनी मिळून तिकडे येऊ का मी? तुम्ही तिकडे जाते हाताला काहीतरी म्हणतात नाव घ्यायला सांग, त्याचं नाव सांगायचं। वंशा कुणाचा? महेश कुमार। नुसतं कशाला घ्यायचं, मस्त नाव घ्या की, उखाणा घ्यायचा। स्पेशल उखाणा आहे, ऐका। उभ्या सूर्यवंशी घराण्याची सून महेश कुमारांचं नाव घेते, तुमचं सगळ्यांचा मान राखून। अरे व्हिडिओ बनवा इकडे, बाहेर जा की आधी तू। होय ऋषीकडे जा।
काय म्हणली की मग एकच म्हणलं तेवढंच. मग आता एक जणीनंच विचारलं असेल. एक जणीनंच विचारलं असेल. आता हा भोवसा देवासमोर ठेवायचा आहे. आई ताटा तुमचं हा मोकळं ताट वरचं. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आपल्याला गौरी विसर्जन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू द्यायचं आहे. साखर, भात आणि तूप असं सोडलेलं ते पानाच्या विड्यावरती सगळ्यांना 5 बायकांना द्यायचं आहे त्यांना. आणि नंतर गोड प्रसाद काहीतरी द्यायचा आहे, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर, किंवा साखर दिली तरी चालते. तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.